रमजानच्या पवित्र महिन्यात जास्तीत जास्त पुण्य कमवण्याचं काम अनेक लोक करत असतात. नाशिक शहरातील प्रभाग क्रमांक 14 मधील लोकप्रिय आणि कार्यसम्राट नगरसेवक सुफी जिन यांनी तर पुण्याचा अक्षरशः कळसच गाठल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे काही राजकारणी नेते दोन समाजात दुही निर्माण करून देण्याचं काम करत असताना त्याला छेद देत नगरसेवक सुफी जिन यांनी सर्व जाती धर्माच्या भिंती बाजूला सारत समाजात ऐक्य आणि बंधुभाव जपण्याचं मोठं काम उचललं. लोकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी सुफी बाजारच्या माध्यमातून सर्व समाजातील नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारची दुकानं उभारण्यासाठी मोफत जागा उपलब्ध करून दिली. याचबरोबर या व्यावसायिकांना मोफत वीज, मोफत पाणी देत त्यांच्या व्यवसायाला चालना देण्याचा प्रयत्न केला. इतकंच नव्हे तर या सर्व व्यावसायिकांच्या सुरक्षेची जबाबदारी स्वतः घेत पदरमोड करून सुरक्षा रक्षकही तैनात करण्यात आले. त्यामुळे नगरसेवक सुफी जिन यांनी एक कार्यक्षम, जनतेच्या पाठीशी उभा राहणारा नेता म्हणून स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. माझं नाव आहे मनीषा राम पवार. आमचं जुन्या नाशिकमध्ये दुकान आहे भांड्यांचं. इथं काही कारणामुळे आमचं धंदा होत नाही. वाट्यांचं चटई भरले आहे, त्यामुळे आम्ही इथं आलेलो आहे. इथं व्यवस्थित धंदा होतोय आमचा. काही कोणाचं काही प्रॉब्लेम नाही. सगळेजण एकमेकांना हेल्प करताय. व्हिजिट द्या या बाजाराला. चांगला आहे, छान आहे, योग्य दरामध्ये वस्तू पण आहे. माझं नाव पूजा, मी पाथर्डी फाट्यावरून आलेली आहे. इथलं मार्केट पण छान आहे आणि बिलकुल असं टच वगैरे झालेलं नाही. जेंट्स वगैरे एकदम सिस्टमॅटिक मार्केट चालू आहे आणि रेट पण एकदम स्वस्त आणि छान आहे. मार्केट एकदम चांगलं वाटलंय. सगळेजण येतात इथे शॉपिंग. महाराष्ट्रीयन पण येतात, मॉमेडियन पण येतात. एकदम मस्त शॉपिंग आहे. शकतात तुम्ही, अजून 2 दिवस आहे तुमच्याकडे, तुम्ही इथे नक्की भेट देऊ शकतात. एकदम छान शॉपिंग आहे. तुझं नाव सांग भाऊ, तू इकडे दुकान लाव. माझं नाव रवींद्र मारुती कांबळे. मी जुन्या नाशकातून कोळेवाड्यातून आलेलो आहे आणि सुपीबाईंच्या दूध बाजारात इथे दुकान लावण्यात आलेलं आहे. स्वागत है इधर. मतलब सब फ्रीडम है, कोई किसी का टेंशन नहीं है और सब फ्री ऑफ कॉस्ट है. और सबसे बड़ी बात, जातिवाद नहीं है और सब लोग आ रहे हैं, सब मजे कर रहे हैं. कोई चीज़ का झगड़ा नहीं, कुछ नहीं. और सबसे बड़ा हमारे सुपीजन भाई, इन्होंने ऑफ कॉस्ट जगह दी. कोई चीज़ का पैसा नहीं, कुछ नहीं. और जो भी मतलब कोई टेंशन नहीं कोई चीज़ का. और मैं इनका बहुत बहुत आभार हूँ जो इन्होंने जगह दी, इतना लाइट भी दिया. बहुत 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 धन्यवाद. और मैं इधर से हूँ, मैं हूँ प्रॉपर पंजाब से. मैं इधर नासिक में रहता हूँ. आपने किस चीज का शॉप लगाया? मैंने ज्वेलरी का शॉप लगाया है. नाम क्या? मेरा नाम जसमीत सिंह है. आपने महाराष्ट्र में पहले देखा था क्या? नहीं, मैं महाराष्ट्र में पहली बार, मतलब इतना बड़ा सुपीजन बाजार कभी नहीं देखा था. ओके. बहुत बड़ा बाजार बड़ा और बहुत इतनी पब्लिक है. कोई टेंशन नहीं, कोई चीज का जातिवाद नहीं. बहुत फ्रीडम है. सब लेडीज वीडीज कोई टेंशन नहीं. सब आओ सुपीजन बाजार. हम लोग नेक्स्ट टाइम में आएंगे. नेक्स्ट टाइम जरूर आओ सर. नाव सांगा, कसली दुकान लावेल तुम्ही? माझं नाव आहे रुपाली कासल. माझं बांगड्याचं शॉप आहे. इथं मला चांगलं प्रॉफिट मिळतंय. इथं प्रोत्साहन पण चांगलं आहे. कसलं फी वगैरे काहीच नाही. तुम्हाला असं काय वाटलं इकडे काय जातीवाद असं काही? नाही, जातीवाद वगैरे काहीच नाही. मला इथं 3 वर्ष झाले स्टॉल लावून. मला काहीच प्रॉब्लेम आला. कुठले लोक वगैरे काहीच बोलत नाही. लोकांना काय मेसेज देईल तुम्ही? म्हणजे काय आव्हान करेल? मला चांगलं म्हणजे प्रोत्साहन चांगलं मिळालं. म्हणजे प्रॉफिट पण चांगलं मिळालं. कोणाचा त्रास वगैरे काहीच नाही. बिझनेस झाला तुमचा? हो, बिझनेस मला दरवर्षी चांगलाच बिझनेस होतो. 15-20 हजार रुपये प्रॉफिट होतं. अरे वा. सुबी बहिणी लावल्याबद्दल त्यांना काय म्हणाल तुम्ही? त्यांचा धन्यवाद करतो. नाही, 4 वेळेला. पुढच्या वर्षी अजून लावा. पुढच्या वर्षी नाही, ते जोपर्यंत नगरसेवक राहतील तोपर्यंत आम्ही लावतच राहतो. सर्वप्रथम मी सुपीबाईला मनापासून धन्यवाद देईन का त्यांनी हा एवढा मोठा मेळावा इथे लावला, बाजार इथे लावलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट का त्यांनी हे बाजार लावताना सगळ्यांना फ्री केलेलं आहे. कोण कुठल्या समाजाचा, हिंदू आहे का, मुसलमान आहे का, सिख आहे का, ईसाई आहे, हे काही न बघता ज्याला बाजार लावायचा त्यांनी इथं बाजार लावलेला आहे. आणि तुम्ही बघितलं असेल इथे का लोकांचं शेवट, तुम्ही काय राजकारण करता, काय करता, याची लोकांना काही घेणं नसतं. तुमची फॅमिली कशी चालेल, तुमच्या घरामध्ये चूल कशी पेटली पाहिजे, ही महत्वाचं काम हा सुपीजींनी यांनी केलेलं आहे. ते महत्वाचे जुने कॉर्पोरेटर आहे आमचे, माझ्यावर राष्ट्रवादी त्यांनी काम सुद्धा केलेलं आहे. काही गोष्टी आता ते नाही आमच्या बरोबर, भविष्यात राहतील आमच्या बरोबर ते पुन्हा. पण मनापासून यांना धन्यवाद दिला पाहिजे. असं त्यांचं आज किती वर्ष झालं सुरुवात झालं. आज आमचे मित्र
डॉक्टर झाकीर शेख साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी हे जे मार्केट या ठिकाणी खऱ्या अर्थाने फुलवलं हा शब्द योग्य ठरल. खऱ्या अर्थाने लोकांना रोजगार उपलब्ध करून देऊन थोडक्यात एक व्यासपीठ किंवा त्यांना त्यांचा जो माल आहे हा सर्वसामान्य जनतेला या बाजारपेठेच्या माध्यमातून विकता येण्यासाठी या प्रभागाचे लाडके नगरसेवक ज्यांचं आम्ही खूप वर्षांपासून नाव ऐकत होतो, आज त्यांना भेटण्याचा योग आला आणि हजारो माणसांची मांदियाळी एक मोठी जत्रा या ठिकाणी फुलली आहे. आणि खऱ्या अर्थाने एक नाशिकच्या कुंभमेळ्याला या मुस्लिम बांधवांकडून सुरुवात झाली असं जरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. थोडीशी आम्ही इथं 1-1.5 तासापासून फिरतोय, माहिती घेतली, सर्वसामान्य लोकांना व्यापाऱ्यांना विचारलं की आपल्या भावना काय आहे. आज या सोफीजीन बाजारमध्ये जुन्या नाशकात मी या ठिकाणी आलो आणि इथला सगळा ईदचा माहोल बघितलेला आहे. आणि नाशिक शहरातले सगळे लोक, सर्व समाजाचे लोक या ठिकाणी बघून मला प्रचंड आनंद झालेला आहे. आणि मी या ठिकाणी सुफीजीन या ठिकाणचे नगरसेवक यांना मनापासून मी धन्यवाद देतो का त्यांनी हा खूप चांगला स्तुत्य उपक्रम या ठिकाणी केलेला आहे. मी महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा, सगळीकडे मी फिरत असतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, परंतु मी या ठिकाणी पहिल्यांदा असा बाजार बघितला का सर्व धर्माच्या लोकांना या ठिकाणी त्यांनी स्टॉल अलाउड केलेले आहेत. आणि हजारो स्टॉल्स या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी स्थापन केलेले आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्या सोयी. दरम्यान या उपक्रमाची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी डॉक्टर झाकीर शेख, अर्जुनभाई टळे, माजी नगरसेवक अनिल चौगुले, वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी भोर, रत्नाकर गायकवाड, महेश थोरात, अतुल बाजारे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी सुफी बाजाराला नगरसेवक श्री सुफीजीन यांच्या समेत भेट देत संपूर्ण उपक्रमाची पाहणी केली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी या बंधुभाव आणि सामाजिक एकात्मतेच्या उपक्रमाचं मनापासून कौतुक करत नगरसेवक सुफीजीन यांच्या भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या. नाइन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक.